मार्कंडेय समस्या पर्व भाग 51 व्याध गीता सुरू. वैशंपायन पुढे सांगतात की अरे जनमेजया, त्यानंतर राजा युधिष्ठिर मार्कंडेयांना एक वेगळाच प्रश्न विचारतो. तो म्हणतो की त्याला ऐकायला आवडेल जर ते त्याच्या प्रश्नाचं खरं उत्तर देणार असतील. मार्कंडेय त्याला प्रश्न विचारण्याची मुभा देतात. तेव्हा तो विचारतो, आता पहा, आपण ज्या काही गोष्टी पाहतो, जसं सूर्य, चंद्र, वायू, पृथ्वी, अग्नी, पिता, माता, आकाश, द्यूत, ते सगळे विविध देवतांच्या रूपाने आपण त्यांना मानत असतो. मग त्या सगळ्यांचा आपण त्या प्रकारे आदरही करत असतो आणि काही वेळा त्यांची पूजासुद्धा करत असतो. पतिव्रता पत्नी तिच्या पतीची जी सेवा करते त्यात मात्र मला काही खोट असते असं वाटतं. म्हणून ऋषीवर मला सांगा, पवित्र पतिव्रता पत्नी तिचे सगळे भोग इंद्रिय संयमित करून आपल्या पतीची सेवा करत असते, कारण ती त्याला तिचा परमेश्वरच मानत असते. परंतु हे सगळं मला त्या स्त्रीसाठी फार मुश्किल असावं असं वाटतं. अहो ब्राह्मणा, मुलांनी पित्याची आणि आईची सेवा करणं आणि बायकोने नवऱ्याची सेवा करणं हे दोन्हीही मला फार अवघड असलं पाहिजे असं वाटतं. पवित्र पत्नीचं जगणं जितकं मुश्किल असतं तितकं काहीच मुश्किल नसतं असं मला तरी वाटतंय. पवित्र जीवन जगणं आणि त्यात गरोदरपणी त्या वेदना सहन करणं असे सगळं त्यांना करावं लागतं. मुलांना जन्म देणं किती जोखमीचं असतं ते तुम्ही जाणतच आहात. त्यानंतर त्यांना वाढवणं ते सुद्धा मोठ्या प्रेमाने. ते करत असताना त्यांना त्याच पतीचं आणि मुलांचं द्वेषाने भरलेलं वागणं सहन करावं लागतच असतं. रोजच्या रोज हे किती तापदायक असेल ते तुम्ही पाहतही असाल. ते सगळं सहन करत त्या बायका ते काम करत असतात. त्यांना त्यात काय सुख मिळत असेल ते मला तरी काही समजत नाही आहे, पण तरीसुद्धा त्या ते करत असतात अगदी न चुकता. मला हे सगळं फार मुश्किलीचं काम आहे असंच वाटतं. अहो द्विज, आता मला सांगा, क्षत्रियाच्या कर्तव्याची माहिती मी समजतो की क्षत्रियाला त्याच्या कामात अनेक कटू निर्णय घ्यावे लागतात, ज्याच्यात पापकर्म होण्याची धास्ती असते. म्हणून ते कार्य मी मुश्किलच समजतो. वरकरणी पापसदृश्य कृत्य करताना त्याला मनात शंका येत असतील तर तशा परिस्थितीत त्यांनी कसं काम करावं आणि तशी कामं करत असताना त्याला पुण्य कसं मिळतं. मला खात्री आहे आपण पूर्ण ज्ञानी असल्यामुळे माझं त्याबद्दल प्रबोधन आपणच करू शकाल आणि माझी इच्छा पण आहे की आपण त्यावर विवरण करून माझ्या शंकेचं निरसन करावं. युधिष्ठिर त्या प्रकारची विनंती पुन्हा पुन्हा मार्कंडेय यांच्याकडे करत असतो. तेव्हा तो महर्षी त्याला सांगतो, मी तुझ्या सगळ्या शंकांचं समाधान करणार आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी त्याला उत्तर हे असतंच आणि ते मी तुला देणार आहे. त्यासाठी नीट लक्ष देऊन मी जे काही सांगत आहे ते तू ऐक. काही मातेला उच्च मानतात, काही पित्याला उच्च मानतात. तरीसुद्धा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मुलाला जन्म देणं आणि वाढवणं हे फार अवघड कार्य माता करत असते. त्याऐवजी पिता मुलं मोठी झाल्यावर त्याच्या तपस्येने त्यांना योग्य संस्कार देत असतो. हे विवेचन द्वापार युगातलं आहे, हे लक्षात घेऊनच इथे वाचावं. तर त्याशिवाय पोषणाची तजवीजही करत असतो. ते दोघंही त्या मुलांनी मोठं व्हावं, काहीतरी बनावं असं समजत असतात. दोनही कामं त्या त्या प्रकारची पण मुश्किलच असतात, हे मान्य करावंच लागेल. दोघंही आपली मुलं काय करतात ते पाहण्यासाठी उत्सुकच असतात. त्यासाठी जी संतानं आपल्या जन्मदात्यांची ती इच्छा पूर्ण करतात ते उत्तम संतान समजलं जातं. जे संतान किंवा जी संतानं आपल्या जन्मदात्याची ती कामना पूर्ण करतात ते उच्च गतीलाच जातात. आता बायकांच्याबद्दल सांगतो. त्यांनी उपवास करणं, व्रतवैकल्य करणं ह्यात काहीही अर्थ नसतो. त्याऐवजी आपण संसारात पूर्णपणे रमणं आणि आपल्या पतीची आणि मुलाबाळांची काळजी घेणं हेच त्यांच्यासाठी खरं व्रतवैकल्य असं समजलं पाहिजे. जी स्त्री त्याच्यात यशस्वी झाली ती वरच्या गतीला जात असते आणि तोच तिचा कर्मयोग असतो. तो इतर कोणत्याही साधनेहून श्रेष्ठ समजला जातो, कारण
अरे युधिष्ठिरा, ते कार्य साक्षात ब्रह्माचं कार्य समजलं जातं. संसार चालवणं हे सृष्टी चालवण्याच्या इतकंच श्रेष्ठ समजलं जातं. म्हणून जी स्त्री त्याच्यात मग्न असते ती एखाद्या तपस्व्यासारखीच समजावी. खऱ्या गृहिणीला एखाद्या कर्मयोग्यापेक्षा कमी समजूच नाही. तू समजू नकोस. पतीशी जी स्त्री एकनिष्ठ असते ती ब्रह्मचारिणी समजली जाते. म्हणूनच बहुतेक संसारी स्त्रिया स्वाभाविकपणेच ब्रह्मचर्य पालन करत असतात. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 51वा भाग इथेच संपलेला आहे. मार्कंडेय समस्या पर्व भाग 52. मार्कंडेय सांगत असतात, फार पूर्वी म्हणजे त्रेतायुगात एक महान वैरागी होता. त्याचं नाव होतं कौशिक. त्याचा वेदांचा अभ्यास चांगला होता. त्याच्या वेदाच्या अभ्यासाबरोबरच वेदांग आणि उपनिषदांचाही अभ्यास होता. तो एके दिवशी सकाळच्या प्रहरी एका झाडाखाली बसून वेदाचं पठण करत होता. त्यावेळी त्या झाडाच्या एका फांदीवर एक मादी बगळीण बसलेली होती. ती बगळीण त्या कौशिकावर शिटते. ते झाल्यामुळे कौशिक त्या बगळीणीवर फार रागावला आणि रागावून तो त्या बगळीणीकडे पाहतो. तोच ती झाडावरून मरून खाली पडते. ते पाहून त्या ब्राह्मणाला वाईट वाटतं की त्याच्या क्रोधामुळे ती निष्पाप पक्षी मेली. त्याला त्या मृत पक्षाबद्दल फार वाईट वाटतं आणि त्यामुळे तो दुःख करायला लागतो. तो स्वतःला सांगतो की मी आज फार मोठं दुष्कृत्य केलेलं आहे, त्यामुळे एक निरपराध प्राणी मेलेला आहे, असं स्वतःशीच बडबडत तो नंतर भीक मागण्यासाठी गावात गेला. तरीसुद्धा त्याला त्याच्या या सिद्धीचा म्हणजे दूर अभिमानसुद्धा वाटायला लागतो. भीक मागण्यासाठी तो त्या गावातील प्रतिष्ठित वस्तीत फिरत होता. त्याला माहीत असलेल्या एका घराकडे तो जातो. तो तिथे भीक मागण्यासाठी बाहेर उभा राहतो आणि भिक्षाम देही असा आवाजही देतो. त्यावर आतून ती गृहिणी त्याला थांबायला सांगते. आतमध्ये घरात ती गृहिणी त्याला भिक्षा देण्यासाठी पात्र स्वच्छ करत असते. या गोष्टीला वेळ लागतो. त्याच वेळी तिचा पती पिण्यासाठी पाणी मागतो आणि काही खाण्यासाठी सुद्धा दे असं गृहिणीला आग्रहाने सांगतो. म्हणून ती त्याला खायला द्यायला लागते. त्याला खाणं दिल्यानंतर ती त्याच्या बाजूला आणखीन काय पाहिजे त्याला हे विचारत उभी असते आणि हे सगळं कौशिक पाहत असतात. ती पतिव्रता त्याप्रमाणे तिचं कर्तव्य करत होती. एका पतिव्रतेला शोभेल असंच तिचं सगळं वागणं होतं. ते करत असताना तिचं कौशिकांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं. परंतु जसं तिच्या लक्षात येतं की एक ब्राह्मण भिक्षा घेण्यासाठी बाहेर उभा आहे तेव्हा तिला फार शरम वाटते आणि ती लगबगीने त्याच्यासाठी भिक्षा भरून आणते. त्यावेळी तो ब्राह्मण तिला थोड्याशा गुस्सातच म्हणतो, अहो गृहिणी, मला तुझ्या या वर्तणुकीचं खूप आश्चर्य वाटतंय. मला थांबण्यास सांगण्याच्या ऐवजी जाण्यास सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं. तो रागावला आहे हे तिला समजतं. ती त्याच्याकडे दिलगिरी मागते. मला क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली आहे असं ती म्हणते आणि पुढे तीच सांगते, हे बघा, एका पतिव्रता स्त्रीला तिचा पती हाच परमेश्वर असतो हे तुम्ही पण जाणता आहात. त्याच्याकडे प्रथम मला लक्ष द्यावे लागतं हे तुम्ही समजूही शकता. मग कौशिक तिला विचारतो, तुझ्या दृष्टीने ब्राह्मण त्याच्यापेक्षा कमी आहे का? एक गृहिणी झालीस म्हणून तू एका ब्राह्मणाला विसरलीस? इंद्रसुद्धा अम्मा ब्राह्मणांपुढे झुकतात, मग माणसांचं काय? तू कदाचित ऐकलं नशील की ब्राह्मण अग्नी असतो आणि जर तो रागवला तर सगळी पृथ्वीही जाळून टाकू शकतो. त्याचं ते ऐकल्यावर ती काळेभोर डोळे असलेली देखणी पतिव्रता त्याला म्हणाली, मी बगळीण नाही की तुझ्या नजरेने मरून पडेन. मला माहीत आहे तुमचा वेदांचा अभ्यास आहे, तरीही असं नाहक रागवणं तुम्हाला शोभत नाही. तुझ्या त्या रागीट नजरेने माझं काहीच बिघडणार नाही. पुढे ती त्याला म्हणते, मी खऱ्या संयमी ब्राह्मणाचा कधीच अनादर करणारही नाही. मला कल्पना आहे ब्राह्मणांच्या सामर्थ्याची, परंतु खरा ब्राह्मण हा क्षमाशीलच असतो. तो त्याचा क्रोध असा व्यर्थ वापरत नाही. ब्राह्मणाच्या अनाहूत क्रोधामुळेच समुद्राचं पाणी खारट झालेलं आहे हे तुम्हाला ज्ञात असेलच. मी बऱ्याच मुनींना ओळखते ज्यांचं चित्त शांत असतं, तरी जेव्हा त्यांचा क्रोध सकारण असतो तेव्हा तो दंडक अरण्यसुद्धा भस्म करीत असतो. वातपीने अगस्त्यांचा उपमर्द केला तेव्हा त्याचं काय झालं हे सगळ्यांना ज्ञात आहेच आहे.
महान ब्राह्मण जसे रागीट असतात तसेच क्षमाशीलही असतात. म्हणून तू मला माफ केलंच पाहिजेस. मी माझ्या पतीची सेवा सर्वप्रथम करते, कारण तो माझ्यासाठी परमेश्वरच आहे. बायकांसाठी त्यांनी त्याच्या लायक पतीची सेवा करणं यासारखं पुण्यकर्मच नसतं, आणि मी तेच करत होते. मग त्यात दोष कसा काय तुम्ही पाहता? मला माहीत आहे की तू रागाच्या भरात एका निरपराध पक्षाला तुझ्या क्रोधाने मारलेला आहेस. असा अकारण वापरलेला क्रोध हा माणसाचा दुश्मनच असतो, हे तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे? ब्राह्मण त्याच्या संयम, मर्यादा, विवेक, क्षमाशीलता अशा गुणांसाठीच ओळखला जातो. ते गुण तुझ्यात मला दिसतच नाही आहेत. तुझ्यातील अहंकार अमर्याद झालेला आहे. अशा परिस्थितीत तू स्वतःला खरा ब्राह्मण समजतोस की काय? मी काय करत होते हे पाहिल्यानंतर तू मला समजून घेणं आवश्यकच होतं. त्याऐवजी तू मला एक पक्षीण समजलास. त्यात तुझ्या अज्ञानाची कल्पना येते. ब्राह्मणांचा राग अन्यायाविरुद्ध वापरण्यासाठी असतो, स्वतःचा अहंकार पोचण्यासाठी नाही आहे. जो ब्राह्मण त्याच्या या सिद्धीचा दुरुपयोग करतो तो भ्रष्ट होतो आणि त्याला गती नाही, कारण त्याने त्याची विद्या वापरून अन्याय केलेला असतो. स्वतःचा अहंकार अशा रीतीने पोचणं हे मोठं पापकर्म असतं. ते मी तुला सांगायला पाहिजे का? हे प्राथमिक ज्ञान तुला जर नसेल तर तुम्ही वेदांचा काय अभ्यास केला हे मला समजत नाही. क्रोध ही एक वासना आहे. त्याचं नियमन करायचं असतं की ते असं व्यर्थ दुरुपयोगात आणायचं, ते तुझ्या लक्षात कसं येत नाही. ब्राह्मण दुसऱ्याला शिकवतो, तोच जर असा बेशिस्त असेल तर कसं चालेल? एका सच्च्या ब्राह्मणांकडून काय अपेक्षा असतात ते मी तुला सांगितलं आहे. आता तुला सांगते, सच्च्या ब्राह्मणांची लक्षणं काय असतात. वेदाचा अभ्यास, साधी राहणी, सर्व भोग आणि कर्म, इंद्रियांचं संपूर्ण संयमन, सत्यावरील म्हणजे परमेश्वरावरील श्रद्धा, त्यात प्रामाणिकपणा हा मोठा गुण ब्राह्मणात असावा लागतो. पुण्याचं ज्ञान होणं सोपं नसतं, पण एक गोष्ट निश्चित आहे की पुण्याचा संबंध थेट सत्याशीच असतो. जाणकारही सांगतात की श्रुतीमध्ये पुण्याचा सविस्तर विस्तार केलेला आहे, परंतु पुण्य ही एक फार प्रगल्भ बाब आहे. त्याची चर्चा करणं इथे मला उचित वाटत नाही. तुम्ही वेदाचा अभ्यास केलेला आहात, तरी तुम्ही असे कसे वागता? तुमचं वर्तन पुण्याच्या विरुद्ध आहे हे लक्षात कसं येत नाही? मला असं वाटतं आहे की तुम्हाला पुण्याचा अभ्यास करण्यासाठी एका ज्ञानी माणसाला भेटावं लागेल. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे हा विषय समजावूनही सांगेल. तो माणूस जनक राजाच्या मिथिला नगरीत असतो. त्याचा व्यवसाय मांस विकण्याचा आहे. तरी जर तुला खरोखरच शहाणं व्हायचं असेल तर तू त्याला जरूर जाऊन भेट, त्याला शरण जा. असं सांगून ती पतिव्रता त्या कौशिक ब्राह्मणाला आणलेला शिधा दान करून त्याच्या पाया पडते. त्याला विनंती करते की चांगले लोक स्त्रीवर कधीच रागवत नाही, म्हणून तुम्ही माझ्या तुम्हाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रमादासाठी माफ करावं. त्या पतिव्रतेच्या सांगण्यामुळे कौशिक सावध झालेला असतो आणि तो तिला म्हणतो, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुझ्यामुळेच माझे डोळे उघडलेले आहेत आणि मला माझी चूकही समजली आहे. त्यामुळे मला तुझ्यावर कोणताही क्रोध नाही. नंतर तो तिला सांगतो, तिच्या सांगण्याप्रमाणे तो मिथिला नगरीत जाऊन त्या मांस विकणाऱ्याला भेटणार आहे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणार आहे. ते ऐकल्यावर ती पतिव्रतासुद्धा प्रसन्न होते आणि त्याला तुझं कल्याण हो अशी शुभेच्छाही देते. कौशिक तिला निरोप देताना आश्वासन देतो की तो तुरंत मिथिला नगरीत जाऊन त्या खाटकाची भेट घेऊन ज्ञान प्राप्त करणार आहे. त्यानंतर तो आपल्या घरी जात असताना त्याला सतत एका गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं की त्या गृहिणीला त्याने क्रोधाने एका पक्षिणीला मारलं हे कळलं कसं. त्याच्याच विचारात तो आपल्या घरी जातो. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 52वा भाग इथे संपलेला आहे. भाग 53. मार्कंडेय पुढे सांगतात की कौशिक त्या बाईने जे सांगितलं त्यावर सतत विचार करत राहतो. तिने जे काही सांगितलं ते सगळं योग्य होतं हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. नैतिकतेच्या सूक्ष्म बाबींच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. तो अखेरीस ठरवतो की त्याने मिथिला नगरीत जावं, त्या जाणकार खाटकास भेटावं
आणि त्याच्याकडून ज्ञान घ्यावं. त्या पतिव्रतेने जसं ओळखलं की त्याच्या क्रोधामुळे ती पक्षीण मेली आहे, त्यामुळे त्याला समजतं की ही बाई मामूली नाही, कारण एरवी ते समजणं त्या बाईला केवळ अशक्यच होतं. अशा कारणाने कौशिक तिच्या सांगण्यानुसारच करण्याचं ठरवतो आणि तो पायीच निघतो मिथिला नगरीकडे. अनेक जंगलं, शेतवाड्या, गावं, नगरं असं चालत चालत अखेरीस तो मिथिला नगरीला येऊन पोचतो. ते शहरही अतिशय सुंदर होतं. त्या ठिकाणी जागोजागी पताका फडकत होत्या, ठिकठिकाणी कमानी होत्या. तिथे अनेक चौसोपी वाडे होते. रस्ते रुंद होते. त्या रस्त्यांच्या दुतर्फा उंच भिंती होत्या. लोकांची वर्दळ कमालीची होती. सगळीकडे सण असल्यासारखं वातावरण होतं. रस्त्यावर सुशोभित रथ फिरतानाही दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा दुकानं सजलेली होती. त्यात विविध वस्तू विकण्यासाठी मांडलेल्या होत्या. लोक आनंदाने इकडे तिकडे फिरत होते. लहान मुलं मुली वाड्याच्या अंगणात खेळताना दिसत होती. रथांबरोबर उत्तम प्रकारची वाहनं, घोडे आणि हत्तीसुद्धा वावरताना दिसत होती. तिथे कौशिक जागोजागी जिथे जमेल तिथे त्या ज्ञानी खाटकाची चौकशी करत फिरत असतो. एका जागी त्याला समजतं की तो खाटीक कोणत्या मंडईत बसतो. त्या मंडईत कौशिक ब्राह्मण जातो आणि पाहतो की तिथे एक मांस विकणाऱ्याच्या दुकानात खूप गर्दी असते. तो चौकशी करतो तेव्हा त्याला असं समजतं की हाच तो ज्ञानी खाटीक आहे. बराच वेळ कौशिक तिथे वाट पाहत तात्काळात उभा राहतो. नंतर त्या खाटकाची नजर जशी ग्राहकांची गर्दी कमी होते तशी त्या ब्राह्मणांवर पडते. सगळे ग्राहक संपल्यावर तो खाटीक आपलं काम आटोपत कौशिकची चौकशी करतो. त्यावेळी कौशिकला दुसरा धक्का बसतो, कारण तो खाटीक त्याला विचारतो की काय त्याला त्या गावातील पतिव्रतेने पाठवलं आहे का. कौशिकला तो आदरपूर्वक त्याच्या घरात आणून बसवतो. त्याला पिण्यासाठी पाणी देतो, पाय धुण्यासाठी सुद्धा पाणी देतो. खाटकाचं घर आटोपशीर आणि सुंदर ठेवलेलं होतं. स्वतः त्याचं दुकान आवरण्यासाठी तो निघून जातो. कौशिक तिथे बसल्या बसल्या आश्चर्य करत असतो की ह्या दोघांना कसं समजलं माझ्या बाबतीत काय झालं आहे ते. त्यामुळे त्याचा विश्वास बसतो की त्या दोघात काहीतरी विशेष सामर्थ्य निश्चितपणे आहे. मार्कंडेय पुढे सांगतात, खाटीक त्याचं दुकान आटोपून म्हणजे आवरून घरी आल्यानंतर स्नान करतो. त्याची देवाची पूजा केल्यावर ब्राह्मणाकडे येऊन बसतो आणि त्यांचं संभाषण सुरू होतं. कौशिक त्याला विचारतो, अहो ज्ञानी, आपल्या ज्ञानाची योग्यता पाहता हा व्यवसाय जो तुम्ही करत आहात तो अयोग्य नाही का वाटत आपल्याला. खाटीक सांगतो, अहो ब्राह्मणा, हा व्यवसाय आमचा पिढीजात आहे. ब्राह्मण म्हणतो, मला वाटतं हा व्यवसाय कौर्यावर आधारित आहे, म्हणून ज्ञानी माणसाला हे शोभत नाही. ते ऐकल्यावर तो ज्ञानी खाटीक त्याला सांगतो, कौर्य कर्मात नसतं, ते करणाऱ्याच्या विचारात असतं. कुठलंही कर्म क्रूर किंवा दयाळू असं नसतं, ते त्याकडे पाहण्याच्या दृष्टीत आणि करणाऱ्याच्या उद्देशात असतं. त्याशिवाय हा माझा पिढीजात असल्यामुळे तो करणं मला तर क्रमप्राप्तच आहे. प्रत्येक माणसाला विधात्याने काही कर्म आणि कर्तव्य दिलेली आहेत. ती प्रामाणिकपणे करण्यात काहीच दोष लागत नाही. विधाता जे कर्म आपल्यावर आपल्या जन्माने सोपवतो ते करणं आपलं कर्तव्य असतं आणि असं न करणं म्हणजेच विधात्याची प्रतारणा करण्यासारखं असतं. सृष्टी चालण्यासाठी विविध प्रकारची कामं होणं आवश्यक असतं. त्यात जास्त चांगलं कार्य आणि कमी चांगलं कार्य असं काहीही नसतं. तसंच ते कार्य जे विधात्याने आपल्याला दिलेलं आहे ते जास्तीत जास्त उत्तमरित्या करणं हाच त्या माणसाचा एक धर्म असतो. हे सत्य तू प्रथम समजून घे. खाटीक हे बोलल्यानंतर ब्राह्मण त्याला विचारतो, एकदा प्राणी मारणं हे कसं काय एक कार्य असू शकतं ते मला काही समजत नाही आहे. खाटीक सांगतो, खाण्यासाठी प्रत्येक प्राणी कोणत्या तरी जीवाची हत्या करतच असतो, कारण जीवो जीवस्य जीवनम हा तर निसर्गाचा अबाधित नियम आहे आणि तो कोणीही बदलू शकत नाही. माणसं शाक भाजी खातात, त्यासुद्धा जीव असतो ना, म्हणून ते खाणं अप्रस्तुत ठरत नाही. कौशिक त्याला विचारतात त्याच्या स्वतःच्या कर्माबद्दल. तो सांगतो, मी देव, अतिथी आणि जे माझ्यावर विसंबून आहेत त्यांचं खाणं झाल्यावर
माझं त्यात जे उरलेलं आहे ते एकदा संध्याकाळी खाऊन गुजराण करतो. मी कधीही कुणालाही अपशब्द वापरून बोलत नाही. मला माहीत आहे की आपलं हे जीवन आपल्या या आधीच्या जीवनाशी जोडलेलं असतं. तसंच आपलं पुढचे जन्मसुद्धा ह्या सध्याच्या जीवनाशीच निगडीत असतील. त्याप्रमाणे सगळं होणार असतं ते आपण बदलू शकत नाही. मग त्यात आपले व्यवसाय, नातेवाईक सगळं आधीच ठरवून ठेवल्यासारखे असतात. विशेष म्हणजे ते सगळे आपल्याच कर्मधर्मानुसारच होत असतं. कौशिक त्याला विचारतो, तो ज्या राज्यात राहत आहे तिथे कशी व्यवस्था अंमलात आणली जाते? तेव्हा खाटीक त्याला सांगायला लागतो, कृतयुगापासून 3 व्यवसाय माणसाच्या समाजाच्या उद्धारासाठी सांगितलेले आहेत. त्यात कृषी, पशुपालन आणि व्यापार हे प्रमुख समजले जातात. त्यात नंतर काही उपव्यवसाय समाजाच्या गरजेनुसार उत्पन्न होत असतात. त्याशिवाय अध्ययन, प्रामुख्याने वेदांचं, नीतिशास्त्र, पौरोहित्य असे ब्राह्मणांना दिलेलं आहे. द्विजांची मदत करणं हे शूद्रांना सांगितलेले आहे. वैश्य जरी प्रामुख्याने कृषी करण्याचं अपेक्षित असले तरीसुद्धा ते व्यापारसुद्धा करू शकतात. शूद्रसुद्धा व्यापार करीत असतात. अन्यायाविरुद्ध लढणं हे क्षत्रियांचं काम सांगितलेलं आहे. आणि ब्राह्मणांना इंद्रिय संयमन, मंत्रपठण अशी आणखीन काही कर्तव्य सांगितलेली आहेत. असे जर सगळे आपापली कामं व्यवस्थितपणे करत असतील तर राजा त्याचा राज्यकारभार चांगला चालवू शकतो. जे लोक त्यांना दिलेली कामं नीटपणे करत नाहीत त्यांना वळणावर आणणं, जसं गुराखी भटकणाऱ्या गुरांना लाठी मारून वळणावर आणतो, राजाचं कर्तव्यच असतं ना. राजाबद्दल प्रत्येक प्रजेत आदरयुक्त भय असलंच पाहिजे, जसं पित्याबद्दल मुलाच्या मनात असावं लागतं. जर कुटुंब व्यवस्थित चालायचं असेल तर एखादे राज्य कुटुंबासारखं समजून जो राजा हे काम करतो तो राजा त्याच्या प्रजेत प्रिय होतो. आता पुढे तो खाटीक सांगतोय कौशिकाला की जनक राजाच्या राज्यात असा एकही इसम मिळणार नाही जो त्याचं विहित कार्य करत नाही आणि म्हणूनच तिथे सुराज्य नांदत आहे. जो त्याचं कर्तव्य करत नाही त्याला राजा शासन करतो. त्याच्या मुलांनी जरी काही अयोग्य काम केलं तरी त्यालासुद्धा क्षमा होत नाही आणि त्याबद्दलचे निर्णय ब्राह्मण घेतात. क्षत्रिय त्याची अंमलबजावणी करतात. जे गुणी आहेत त्यांना कोणताही त्रास ह्या राज्यात होत नाही. त्यानंतर तो स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगायला लागतो. आमचं कुटुंब मांस विक्रीचं काम करत आहे. त्यात गोमांस, डुकराचं मांस आणि म्हशीचं मांस प्रामुख्यानं असतं. त्यांची हत्या दुसरे करतात ज्यांना विनावेदना वध कसा करावा याचं प्रशिक्षण असतं. कारण खाण्यासाठी प्राणी मारणं वैध असलं तरी त्याला मृत्यू विनावेदना म्हणजे अहिंसक देणं हे पवित्र कार्य सगळ्यांनाच जमत नाही. ते त्यांना प्रशिक्षित व्याधांनाच येत असतं. त्यांना व्याध असं म्हणतात कारण तो वध करत असतो. व्याध म्हणजे शिकारी अथवा ठार मारण्याचं काम करणारा. पशूंना ते विनावेदना कसे मारतात? कौशिक त्याला विचारतो. खाटीक सांगतो, आता मी तुला व्याधाची सिद्ध पद्धत काय आहे ते सविस्तरपणे सांगतो. प्रथम प्राणी बेहोश केला जातो. तो बेहोश असताना त्याच्या मेंदूकडे जाणाऱ्या नसा तो प्रथम कापतो. त्यामुळे तो प्राणी शांतपणे बेहोश असतानाच मृत होत असतो. कौशिक विचारतो, अरे व्याधा, प्राणी प्रथम बेहोश करतात कसे? खाटीक सांगतो, त्यासाठी काहीतरी जडीबुटी वापरली जाते. ती त्यांना खाण्यात दिली जाते. त्यानंतर तो पशु शांतपणे झोपून जातो. त्याला एका पिठावर म्हणजे चौथऱ्यावर निजवलं जातं. अतिशय धारदार सुरे कापण्यासाठी वापरले जातात. ते घिसाडी आमच्यासाठी तयार करत असतात. एक प्राणी मारला जात असताना इतर प्राणी तिथे नसतात. त्यामुळे त्यांना आत काय चाललेलं आहे ते समजत नाही. कारण अरे ब्राह्मणा, जर त्या इतर प्राण्यांनी ते पाहिलं तर व्याधाला पाप लागतं असं सांगितलं जातं. वधक्रिया नेहमीच गुप्तपणे करायची असते. वध झाल्यावर त्याचं कातडं त्याच्या शरीरापासून काढलं जातं. त्यानंतर त्या शरीराचे मोठे तुकडे केले जातात. त्याचवेळी कोथळा वेगळा काढून शूद्रांना दानात दिला जातो. ते मोठे मांसाचे तुकडे माझ्याकडे येतात. ते मी माझ्या ग्राहकांना आणखीन लहान लहान करून त्यांच्या गरजेनुसार कापून विकत असतो. कौशिक विचारतो, हे व्याधकार्य कोण करतात?
व्याधकार्य मुख्यत्वे करून ब्राह्मणांनीच करायचं असतं असा मिथिलात नियम आहे. वेदात सुद्धा तेच सांगितलेलं आहे. मी मात्र अरे ब्राह्मणा वैश्य आहे, परंतु शूद्रसुद्धा हा व्यवसाय करतात. आता खाटी पुढे सांगतोय, इत्ते वध करण्याचं काम करणारा ब्राह्मण यमाची प्रथम पूजा करतो, त्याची परवानगी घेतो आणि मगच त्याचं वध कार्य त्या दिवशी प्रारंभ करत असतो. यज्ञातील बळी आणि हा वध समानच समजले जातात. असं समजलं जातं की ते मारलेले प्राणी त्या दिवशी मरणार होते म्हणून मेले. यमाला ते अर्पिले जातात. त्याचं मांस खारट पाण्याने म्हणजे मिठाच्या पाण्याने धुतलं जातं, त्यामुळे ते शुद्ध होतं असं समजलं जातं आणि मगच ते विक्रीसाठी घेतलं जातं. पुढे तो व्याध कौशिकाला हेही सांगतो की तो सहसा मांस खात नाही. दिवसातून एकदाच रात्री जेवतो. त्याच्या पत्नीकडे तिच्या परवानगीनेच जातो. तो खोटं बोलत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, दिवसभर अनशन करतो. तो कोणाशीच स्वतःची तुलना करत नाही, त्यामुळे तो मद आणि मत्सर विरहित जीवन जगत असतो. तो खाटी कौशिकाला पुढे सांगतो, जर राजाची नियत बिघडली तर राज्य बरबाद होतं. त्यामुळे अशा राज्यात शरीराने विकलांग असलेले जन्मतात. त्यात कुबड आलेलं, आंधळे, मुके, बहिरे, अपंग, राक्षसांसारखे दिसणारे अशी बालकं तिथे जन्म घेतात. त्याप्रमाणे लोकांची प्रजनन क्षमता कमी होते. परंतु आमचा राजा निर्दोष असल्यामुळे इथे असं कोणीही विकलांग जन्मत नाही. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने मिथिलेत सगळं काही सुव्यवस्थितच आहे. राजा जर गुणी असेल तर प्रजासुद्धा तशीच गुणी राहते. या कारणाने राज्यात पाप कमी होतं, पुण्याचा प्रभाव वाढतो. आणि त्यानंतर कौशिक त्याला विचारतो, आता मला सांगा ज्ञानी, हत्या आणि हिंसा यात काय भेद असतो? हत्येमुळे पाप होतं का? खाटीक सांगतो, हत्या करण्याने तेव्हाच पाप लागते जेव्हा त्यामागचा उद्देश दुःख देण्याचा असतो. तसेच उद्देश नसला तरीही जर अशा हत्येने दुःख दिलं गेलं तरीसुद्धा ते काही प्रमाणातच पापकारक समजलं जातं. दुःख हे पापाचं कारक समजलं जातं. जर दुःख न होता हत्या केली तर त्यात पाप होत नाही. हिंसा म्हणजे असं कृत्य ज्यामुळे दुःख उत्पन्न होतं. त्यात जरी हत्या झाली नाही तरी दुःख उत्पन्न झालं म्हणून ते पापकारकच ठरतं. पापकारक कृत्य विचाराने प्रथम होत असतं. अशा सगळ्या पापकारक कृत्यामुळे जी मनाने किंवा प्रत्यक्ष कृतीने म्हणजे शरीराने केलेली गेली आहे त्या कर्त्याचं आध्यात्मिक स्थान नीचस्थानी जातं. पुण्यामुळे ते स्थान उंच जागी जात असतं आणि म्हणूनच माणसाने नेहमीच पुण्य करावं असं समजतात. तरीसुद्धा पापशक्ती माणसाला विविध प्रलोभनं दाखवून पाप करण्यास उद्युक्त करीत असतात. म्हणून दुःखहीन जीवन जगणं आणि जगण्यास मदत करणं ह्यासारखं पुण्यकार्य नाही. माणसं वाचेने सर्वात जास्त पाप करतात, कारण अपशब्दाने म्हणजे अपमानकारक, टोमणे मारणं, हसं करणं, दुर्लक्षणं, चेष्टामस्करी वगैरे प्रकार यात येतात. इतरांना दुःख दिलं जाऊ शकतं ते बोलणाऱ्याचं आध्यात्मिक स्थान खाली आणत असतं, म्हणून मधुर वाचाच असावी. क्रोध हे आणखीन एक कारण आहे ज्यामुळे माणूस इतरांना दुःख उत्पन्न करत असतो. त्यासाठी ज्याला पुण्यप्रद जीवन जगायचं आहे त्यांनी क्रोध आणि अपशब्द टाळावेत. त्यासाठी चित्तवृत्ती शांत राखणं आवश्यक असतं. दुसऱ्यांच्या गोष्टीत अनावश्यक लक्ष घालूच नये. अशा रीतीने जो सावधगिरी बाळगून असतो किंवा वागतो त्याच्याभोवती पुण्यशक्ती जमा होतात आणि त्या त्याला मदत करत असतात. त्याउलट पाप करणाऱ्यांच्या भोवती पापशक्ती जमा होतात आणि त्या आणखीनच पाप वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. वासनांच्या आहारी जाणारे अशामध्ये अडकत असतात. माणसाच्या जीवनात सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग येतच असतात. त्यामुळे तो अतिसुखी किंवा अतिदुःखी होत असेल तर ते त्याच्यासाठी चांगलं नसतं. माणसाने चांगलं झालं म्हणून फार खुश होणं किंवा वाईट झालं म्हणून फार दुःखी होणं टाळावंच. परिस्थिती चांगली किंवा वाईट असो त्याच्या चित्तवृत्ती स्थिर असल्याच पाहिजेत. वाईट काळात त्यातून सुटण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणं हे तर पहिल्यांदा टाळावं.
चुकून काही वाईट कृत्य अनवधानाने घडलं तर त्याची पुनरावृत्ती करू नये. आपल्यावर ब्रह्माची नजर आहे आणि आपलं प्रत्येक विचार आणि कृत्य तो पाहत आहे हे लक्षात घेऊन जर माणूस जगायला लागला तर तो निष्पाप जीवन जगू शकेल. नेहमीच न्यायाने वागावं. पाप करणारा ब्रह्माच्या नजरेत खोटा ठरतो आणि प्रायः त्याचा यथावकाश अधपातच होत असतो. पाप पुण्य असं काही मी मानत नाही असं म्हणणारे बहुधा पापाच्या विळख्यात अडकून बरबादच होतात. अहंकाराच्या आहारी जाऊन जे कृत्य किंवा भाषण होतं ते पापकारकच असतं. त्यामुळे त्याचा आध्यात्मिक दर्जा कमी होतो. स्वतःची स्तुती करणं किंवा दुसऱ्याला करायला लावणं हे तर पापकारकच असतं. चुकून काही गैरकृत्य घडलं तर त्याची भरपाई चांगलं काम करून करावी. प्रामाणिक पश्चात्ताप बहुतेक पापाचं निराकरण करत असतो. चुका करत आणि त्या सुधारत माणूस प्रगती करू शकतो. सगळेच मोक्षाला गेलेले ह्याच मार्गाने गेलेले आहेत. अरे ब्राह्मणा, श्रुतीमध्ये हे सगळं दिलेलं आहे. अज्ञानामुळे झालेल्या पापाला चूक म्हणतात. ते प्रायश्चित्त करून धुता येतं. जाणून बुजून जे केलं जातं त्याला पाप म्हणतात आणि ते धुतलं जात नाही. त्याची शिक्षा ही भोगावीच लागते. काही चुका अनिवार्य असतात आणि काही अपरिहार्य असतात. त्यांच्या निराकरणासाठी दानं करावी, दुसऱ्याला मदत करावी, समाजात चांगुलपणा वाढवावा. असं केल्यामुळे त्या चुकांचं निवारण होऊ शकतं आणि होतही असतं. मग कौशिक विचारतो, अहो ज्ञानी, आता मला सांगा, पापकृत्य किती प्रकारे होत असतं? व्याध सांगतो, अनवधानाने, हलगर्जीपणाने, बेपर्वाईने, जाणून बुजून, अपघाताने, दुसऱ्यांच्या सांगण्यामुळे, अज्ञानाने अशा 7 कारणाने ते होऊ शकतं. त्यातील बेपर्वाई, जाणून बुजून, दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून, हलगर्जीपणाने जे होतं त्याचे पाप शिक्षेस पात्र समजलं जातं. बाकीच्या चुका अनवधानाने, अज्ञानाने, अपघाताने समजून क्षम्य समजले जातात. गुणीजनांच्या अशा क्षम्य चुकांना जो माफ करतो तो स्वर्गात जाण्यास योग्य समजला जातो. पश्चात्ताप माणसाला त्याच्या अक्षम्य पापांपासून वाचवू शकतो, कारण ते सगळेच ब्रह्माचे असंख्य नेत्र पाहत असतात. त्या नजरेतून काहीही सुटत नाही. आपण सगळेच ब्रह्माच्या परीक्षेला बसलेलो आहोत. जर उत्तीर्ण झालो तर स्वर्गात आणि नापास झालो तर परत पृथ्वीवर किंवा त्याखाली नरकात जाणार असतो. ही विधातेची रचना समजून जे जगतात तेच उद्धरतात. पापाचं एक प्रमुख कारण मोह आणि दुसरं आहे लोभ. योगक्षेमापुरता आपल्या अभिलाषा ठेवणं आणि त्यापेक्षा जास्त त्यात न रमणं हाच त्यावर उपाय सांगितलेला आहे. योगक्षेम म्हणजेच नित्य गरजा, त्या पुरवण्यासाठी ही सृष्टी आणि त्यातील विविध गोष्टी असतात. तेवढंच जर केलं तर पापापासून माणूस मुक्त राहू शकतो. त्यालाच दुसऱ्या शब्दात मिताहार, मितनिद्रा, मितभोग, मौन किंवा मितभाषा असं सांगितलेलं आहे. इथे मित म्हणजे जेवढ्याच तेवढं असं मर्यादित, न जास्त न कमी. पापी माणसं कधी स्वतःला पुण्याच्या बुरख्यात लपवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते हे विसरतात की ब्रह्माच्या नजरेतून ते पाप कृत्य निसटूच शकत नाही. अशी माणसं इतर जणांना फसवीत असतात आणि त्याबरोबर स्वतःलाही फसवतच असतात. ब्रह्माची कधीही फसवणूक करता येत नाही हेही ते विसरतात. एवढं सांगितल्यानंतर कौशिक त्याला पुन्हा विचारतात की पुण्यकर्म कसं ओळखावं आणि ते समजून सांगा, मला ते ऐकायची इच्छा आहे. मार्कंडेय पुढे सांगत राहतात. तो पुढे त्याला म्हणतो की आपण पुण्यकर्मी आहात म्हणून मी तुम्हाला हे विचारतोय. ज्ञानी खाटी कथा सांगतोय. यज्ञ करणं, भेटी देणं, वैराग्य, वेदांचा अभ्यास, सत्याची चाड राखणं अशा 5 गोष्टी त्याच्यात प्रामुख्याने आढळतात आणि त्यालाच पुण्यवान समजलं जातं. त्याशिवाय वासनात न रमणं, घमेंड न करणं, लोभीपणा न करणं, वाईट न वागणं, त्याबरोबर चांगल्या गोष्टीत रमणं, मधुरवाणी असणं, सत्याला स्मरून, परमेश्वराला स्मरून सगळ्या गोष्टी करणं, आपल्यापेक्षा श्रेष्ठींना मान देणं, क्रोध नसणं,
आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचा अपमान न करणं, ह्या आणखीन काही गोष्टी त्याच्यात असाव्या लागतात. अशा रीतीने जगणारा ब्रह्माला प्रिय असतो. वेदाचा सारांश सत्यात आहे. सत्याचा सारांश आहे संयमित जीवनात. संयमित जीवनाचा सारांश आहे जगातील भोग्य गोष्टींबद्दल औदासीन्य बाळगण्यात. पुण्यवंतात हे सगळं तुला आढळेल. पुण्याच्या मार्गाने जाणं ह्यालाच धर्म किंवा कर्तव्य म्हणतात. त्यासाठी सगळ्या अवांतर इच्छांबद्दल औदासीन्य बाळगणं हीच अध्यात्म साधना आहे. तुला तुझ्या बुद्धीचा सुयोग्य वापर करून हे साध्य करायचं असतं. आपल्याच वासनात रमणारे, सत्यापेक्षा इतर गोष्टी ज्याच्यात असत्यमय भोग म्हणजेच व्यसनं आहेत, त्यांना मानणारे, त्यांना अश्रद्ध लोक म्हणून ओळखलं जातं. ते पुण्यापासून दूर जात असतात. माणसाच्या जीवनगंगेत तो पोहत असताना वासना ज्या योगक्षेमाच्या गरजेबाहेर आहेत, एखाद्या विषारी सापासारख्याच असतात आणि त्यांच्याच दंशामुळे माणसाचं जीवन भ्रष्ट होत असतं. तो त्याच्यात बुडून जाण्याचा धोकाही उत्पन्न होत असतो. वासनांच्या आहारी जाऊन दुसऱ्याला दुःख देणं हे एक मोठं पाप समजलं जातं. प्रत्येक वासनामय विचारांचा तीव्र तिरस्कार करण्याची सवय लावावी लागते आणि ते शक्य असतं कारण अशा सगळ्याच गोष्टी सवयप्रधान असतात. एकदा तशी सवय झाली की वासनांचे उद्रेक आवरणं सोपं असतं, परंतु त्या तिरस्कारात क्रोधाची किंवा द्वेषाची भावना नसावी. तो तिरस्कार धोरणात्मकच असावा. अशा सवयींमुळे व्यर्थच्या वासना ज्या योगक्षेमाच्या नाहीत त्या येणं बंद होतं. माणसाचं मन त्या प्रकारे तयार करावं लागतं. मनाचा सवयप्रधान गुण या ठिकाणी उपयोगाचा असतो. योगक्षेमाच्या वासना, इच्छा कोणत्या आणि वाह्यात वासना कोणत्या हे ओळखण्यासाठी आपल्या सद्बुद्धीचा उपयोग करावा लागतो. माणसाच्या मनात विविध प्रकारचे विचार येत असतात. त्यातील बिनकामाचे विचार न वाढवण्याचं धोरण असलंच पाहिजे. योगक्षेमाचे विचार जे आवश्यक असतात त्यांची दखल घ्यावी. जर तुझ्या बुद्धीने तुला फसवलं तर तू भ्रष्ट होशील. जे लोक सत्याला म्हणजेच परमेश्वराला मानतात त्यांना त्याचा आधार मिळत असतो, परंतु जे देव पितर यांनाच मानित नाही त्यांना त्यांचा आधार न मिळाल्यामुळे ते वासनात, ते इच्छेत अडकून पडतात. परमेश्वरावरील श्रद्धा त्याला अनेक अडचणीतून बाहेर येण्यात मदत करू शकतात, कारण पापशक्ती अशा माणसाला त्रास देत नाही. त्यात पितर, देव हे सगळेच येतात. आपलं आयुष्य त्यांना पाहून जे जगतात ते वाह्यात म्हणजे नको असलेल्या वासनात, इच्छेत रमतच नाहीत. पण हे त्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. त्यासाठी सतत अभ्यास करणं, आपल्या ज्ञानाचं क्षितिज वाढवणं, पूजापाठ करणं, यात्रा करणं, त्यावेळी लोकांचं निरीक्षण करणं, पवित्र लोकांच्या सान्निध्यात राहणं, अशा प्रकारे तो स्वतःचं कल्याण करीत असतो. पुण्यवान माणसं सगळ्यांचीच प्रेमाने वागतात, हितकारक वागतात, ज्यामुळे समाजातील चांगल्या शक्तींचं बळ वाढेल असं त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं असतं. त्याचा सगळ्यांना आधारच वाटतो. त्याचा सल्ला सगळेच जण मानतात. लहान मुलं, बाया बापडा, म्हातारे, कोतारे असे सगळे कमजोर लोक त्याला आधार मानतात. आणि म्हणूनच राजा तसा पुण्यवानच असावा लागतो. भूतदया हा पुण्यवान माणसाचा गुण असतो. सगळे प्राणी मात्र त्याच्या सान्निध्यात स्वतःला सुरक्षितच समजतात. असा पुण्यवान देवांना फार आवडतो. तो मृत्यूनंतर स्वर्गातच जातो. परंतु जर त्याला त्याच्या चांगल्या वर्तणुकीचा अभिमान झाला तर मात्र तो पापकारक असतो. म्हणून कितीही गुणवान असला तरी त्याची गुणवत्ता त्यांनी ब्रह्माला दान करूनच जगायचं असतं. आपल्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेत नाही आहे ना, ते त्यांनी पाहायचं असतं. कारण प्रायः दुर्जन अशा चांगल्या लोकांच्या मागून आपल्या कारवाया करतच असतो. त्यांच्या प्रतिष्ठेचा ते फायदा उठवत असतात. जर तसं होत असेल आणि त्याकडे तो दुर्लक्ष करत असेल तर त्याचे चांगले गुण व्यर्थच समजावेत. त्याचं पुण्यकर्म पापासमानच समजावं. त्या दुर्जनांबरोबर तो सुद्धा नरकातच जातो. म्हणून अशा पुण्यवंतांनी
दुर्जनांपासून दूरच राहायचं असतं. पापाचं आणखीन एक मुख्य कारण असतं माणसाची भावना विवशता. जो फार भावना विवश असतो तो नकळतच पापाचरण करून बसतो. पुण्यवान तो जो त्याचे सगळे निर्णय विवेकाने, मग योग्य अयोग्य, हित अहित अशा सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार करतो. भावना माणसाला पाप करायला भाग पाडत असतात. म्हणूनच माणसाने त्याच्या भावना नियंत्रित करायच्या असतात. भावनांचं समर्थन करणारे प्रायः चुका करत असतात, कारण भावनांच्या आहारी जाऊन जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा ते प्रायः अयोग्यच असतात. तशा चुकीच्या निर्णयांमुळे तो आणि त्याच्यावर विसंबून असणारे असे सगळेच पापात अडकण्याची शक्यता असते. अरे ब्राह्मणा, माझ्या ज्ञानाप्रमाणे जे उचित असतं ते तुला मी सांगितलेलं आहे. त्याचा तुला किती उपयोग होईल ते आता तुझं तू बघ. कौशिक त्याला विचारतो, अहो ज्ञानी, आपण पापशक्ती आणि पुण्यशक्ती असे सांगितलं, त्याबद्दल जास्त सांगाल तर बरं होईल. व्यास त्याला सांगायला लागतो, ह्या सृष्टीचे 2 भाग असतात. त्यातील एका भागात जो दृश्य आहे म्हणजे व्यक्त आहे तो आपण असतो, तर दुसरा भाग अदृश्य म्हणजे अव्यक्त असतो. त्यात या सगळ्या शक्ती जसे देव, दानव, पितर, पिशाच आणखीन बरेच काही असतात. त्यातील पुण्यशक्ती ज्यांना आपण देव, पितर, देवता अशा नावाने ओळखतो, पापशक्ती दानव, राक्षस, पिशाच वगैरे नावाने ओळखल्या जातात. श्रुतीत ते दिलेलेही आहे. आज आपण त्रेतायुगात आहोत, म्हणून पुण्यशक्ती विशेष प्रबळ आहे. कृतयुगात या सर्वात जास्त शक्तिमान होत्या. जसजसं युग बदलतं त्याचप्रमाणे त्याची शक्ती आणि क्षमतासुद्धा बदलत असते. पुढे कलियुग येणार आहे, तेव्हा पापशक्ती सर्वात जास्त प्रबळ असतील आणि पुण्यशक्ती कमजोर असतील. त्या काळात पाप वाढतं, पुण्यशक्ती कमी जोरात असतील. त्यामुळे पापमयता कलियुगात जास्त असेल. त्या युगात पुण्यकर्माचा उपयोग करून पाप वाढवण्या इतपतच पापशक्तींची मजल जाणार आहे. कलियुगात पाप पुण्याचं सोंग घेऊन वावरतानाच दिसेल. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 53वा भाग इथे संपलेला आहे.